सांगली विधानसभा क्षेत्रातील बिसूर गावातील श्री दत्त मंदिर व बामनोळीचे श्री भैरवनाथ मंदिरासाठी तसेच मंदिर परिसराच्या विकास कामासाठी महाराष्ट्र राज्याच्या प्रादेशिक पर्यटन स्थळांमध्ये समावेश करून प्रादेशिक पर्यटन विभागामधून मंदिराच्या विकासासाठी 3,43,00,000 इतका निधी मंजूर करून घेतल्याबद्दल बामनोळी ग्रामपंचायतीच्या वतीने व श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टच्या संचालकांच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा नागरी सत्कार करून आभार मानण्यात आले। सदरच्या प्रादेशिक पर्यटन निधीमधून तसेच मंदिराच्या परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण करणं तसेच पथदिवे बसवणं या आदी विकास कामांचा समावेश असून यामुळे गावातील नागरिक तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे। या निधीमुळे गावच्या पर्यटन विकासात भर पडणार आहे। यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश तात्या बिलजे, बामनोळी गावचे सरपंच सौ गीताताई चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, ग्रामपंचायत सदस्य राजेश सन्नवळे, संतोष सरगर, अर्चना पाटील, संगीता पाटील, सुनील पाटील, उमेश वारणकर, श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्टचे संचालक रमेश शिंदकर, शशिकांत शिंदकर, सतीश शिंदकर, राम शिंदकर व संदीप शिंदकर आदी मान्यवर उपस्थित होते। या कामासाठी बामनोळी ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले यांनी विशेष पाठपुरावा केला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।